हॅलो, बाहेरचं एक महत्त्वाचं काम होतं ते मी आत्ताच करून आले। आधी ठरवलं होतं मी की पूर्ण दिवसाचा एकच ब्लॉग शूट करेन, पण जेव्हा एडिट करायला घेतलं तेव्हा बघितलं की खूप लेंदी होतो, खूप मोठा होतो ब्लॉग। म्हणून मी मेकअपचा ब्लॉग तेवढा पुरता तिथेच कट करते आणि इथून पुढे दुसरा ब्लॉग शूट करते। पुढे एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला आता थोड्या वेळाने दिसेल कोण येणार आहे आज। स्टे ट्यून। Look up. Yeah. Yeah, bye. Yeah. Come here. Yeah, come here. Come. चला. आणि हे आहे सरप्राईज। मम्मी आली आहे आणि मम्मी आल्यानंतर बेबीची एक्साइटमेंट बघायला। आम्हाला पण लगेच त्यानंतर शनिवारी पप्पांचा उपवास असतो, म्हणून पप्पांसाठी मी चिकू मिल्कशेक बनवला आणि पप्पांसाठी बनवत होते, त्यामुळे ऋतुजाचं चालू झालं की तिलाही हवाय। आणि चिकू तेवढे जास्त नव्हते, म्हणून मग ऋतुजासाठी मी बनवताना त्याच्यामध्ये ॲपल ॲड केलं आणि हा बनवला ॲपल आणि चिकू दोन्हीचा मिक्स मिल्कशेक, जो मी मम्मीला आणि ऋतुजाला दिला। त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार होते, कारण आज मला जास्तचा स्वयंपाक पण करायचा होता। ताई जीजू पण येणार होते आणि शिवाय पप्पा लवकर जेवतात, त्यांना लवकर जेवायची सवय आहे, त्यांचा आज उपवास पण होता। त्यामुळे मी सुरुवात केली जेवण बनवायला। वाटण वाटून घेतलं होतं लसूण कांदा खोबऱ्याचं आणि वांग्याची पातळ भाजी करणार होते, त्यामुळे आधी वाटण टाकलं कढईमध्ये तेलात आणि ते चांगलं भाजलं, त्याला चांगलं तेल सुटून दिलं। ते तेल सुटल्यानंतर जी कट केलेली वांगी होती ती त्याच्यामध्ये ॲड केली। ही भाजी तुम्ही खरं तर अशीच सुक्की पण करू शकता, म्हणजे थोडंसं पाणी, फक्त वांगी शिजण्यापुरतं पाणी घालून तुम्ही अशीच घट्ट भाजी पण करू शकता। पण आम्ही आज भाकरी करणार होतो, ज्वारीच्या भाकरी, त्यामुळे त्याच्याबरोबर रस्सा भाजी खायची होती, त्यामुळे मी याची रस्सा भाजी बनवणार होते। अशी ह्याचीच सेम मी सुक्की भाजी पण बनवते कधी कधी, पण आज रस्सा भाजी बनवणार होती। त्यानंतर मी त्यामध्ये भाजीमध्ये टाकले हळद, जिरा पावडर, धने पावडर आणि आपला घरचा घाटी मसाला किंवा त्याला काळा मसालाही म्हणतात, जी आपली घरची चटणी असते ती। आणि ती मी नाही बनवत, ती माझ्या सासूबाई आणि माझ्या आई दोघी पण मला देत असतात, त्यामुळे मी नाही बनवत ती। आणि ह्याच्यामध्ये ती सगळे मसाले सगळे घातल्यानंतर मीठ घातलं, त्याची एक वाफ काढून घेतली आणि ह्या सगळ्या मिश्रणामध्येच थोडंसं गरम पाणी आधी टाकलं। ते चांगलं उकळल्यावर मी त्याच्यामध्ये पूर्ण जे पाणी ॲड करायचं होतं ते केलं, कारण थंड पाणी टाकले ना तर वांगी तेवढी अशी पटकन शिजत नाहीत आणि अशी कडक होतात, टेस्ट त्यांची चेंज होते, त्यामुळे गरम पाणी करून मी ह्याच्यामध्ये यूज करते शक्यतो। आज पुन्हा माझ्याकडे वड्यांची तुम्हाला रेसिपी दिसेल। वड्या म्हणजे मी स्वतः वड्या कधीच बनवत नाही, आळू वड्या। मला नेहमी मम्मी, माझी ताई, आई म्हणजे माझ्या सासूबाई किंवा माझी जाऊबाई यांच्यापैकी कोणीतरी एक वड्या बनवून देत असतं। जर मम्मीकडून आळूची पानं आली तर ताई किंवा मम्मी स्वतःच बनवून देतात, नाहीतर मग इकडून सासूबाईंनी दिलं तर त्या बनवून देतात, नाहीतर मग जाऊबाई बनवून देते। त्याच्या आधी मी इथे एक भाजी बनवते। या भाजीला आमच्याकडे तांदळीची भाजी असं म्हणतात, मला माहीत नाही सगळीकडे काय म्हटलं जातं। मम्मीने गावावरून आणली होती, ती मी बनवायला घेतली। कांदा आधी तेलामध्ये चांगला भाजून घेतला आणि त्याच्यामध्येच कांदा चांगला भाजल्यानंतर लसूण आणि मिरची घातली। लसूण भरपूर प्रमाणात घालायचा, म्हणजे तुम्हाला जर लसूणचा फ्लेवर आवडत असेल तर, आणि मिरची तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार घाला, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी। आणि ही भाजी खूप टेस्टी लागते, म्हणजे
ऋतुजा कधीच मेथीची भाजी वगैरे आवडीने खात नाही, पण ही तांदळीची भाजी ती नक्की खाते. त्यामुळे मम्मी जेव्हा पण जाईल किंवा कोणीही गावावरून येईल त्यांच्याजवळ ही भाजी पाठवत असते. आणि खूप सोपी आहे रेसिपी. अशी तांदळीची भाजी बनवली, एक वाफ काढून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे कूट घालायचं. तुम्ही बघत असाल की माझ्या जेवणामध्ये शेंगदाण्याच्या कूटाचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट सगळ्या भाज्यांमध्ये, ऑलमोस्ट सगळ्या भाज्यांमध्ये यूज केलं जातं. त्याच्याशिवाय आम्हाला जमत नाही. त्यामुळे भाजी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आणि थोडा वेळ झाकून ठेवली मिक्स करून. पाणी आपोआप ते ड्राय झालं की आपण बंद करू शकतो, तेवढीच शिजवायची असते. इकडे भाजी झाली होती आणि इकडे वांग्याची रस्सा भाजी पण रेडी होती. आज मी खूप पटापट जेवणाला लागले होते, कारण पप्पांना वेळेवर जेवायला लागतं. या दोन्ही भाज्या झाल्यानंतर मम्मीने आज भाकरी करायला घेतल्या होत्या, कारण माझ्या भाकरी कम्पेअर टू मम्मीच्या भाकरी थोड्या छोट्या असतात. त्यामुळे मम्मी बोलली की मी करते पटापट, तू भाजून घे. आणि बघा भाकरी कशी फुगली. ही फक्त ज्वारीची भाकरी, याच्यामध्ये तांदूळ वगैरे काहीही मिक्स नाही आहे. आमच्याकडे ज्वारीच्या भाकरीच खाल्ल्या जातात आणि माझ्या मम्मीच्या सगळ्या भाकरी पूर्ण फुगतात. माझ्याही फुगतात, पण मम्मीच्या तेवढ्या परफेक्ट नाही तो जेवढ्या मम्मीच्या होतात. आणि मम्मीची भाकरीची साईज पण खूप मोठी असते, मी पण एक भाकरी खाऊ शकत नाही. त्यामुळे मम्मीने आज भाकरी थापायला घेतल्या, कारण ती पटपट पण करते आणि तिच्या भाकरी मोठ्या असल्यामुळे तेवढं जास्त वेळ पण नाही लागत करण्यासाठी. अशी पद्धत आहे आमच्याकडे भाकरी करायची, तुम्ही बघू शकताय. याच पिठामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स करून वेगळ्या पद्धतीच्या पण करू शकता, पण आमच्याकडे निव्वळ ज्वारीच्या भाकरीच केल्या जातात. आणि मी तर लहानपणापासून ह्याच भाकरी खाते, त्यामुळे आवडतात मला. किती साऱ्या भाकरी केल्या होत्या, पण मम्मीने केल्यामुळं मला तेवढा वेळ नाही लागला जेवणाला. तेवढ्यात ताई आली होती. ताई आल्यानंतर तिची स्पेशलिटी अळूवड्या करायला घेतल्या. मम्मीने पण शिजवून आणल्या होत्या आणि ताईने पण. मग ताईच बोलली मी फ्राय करायला घेते, कारण माझ्याकडून कुठलीही गोष्ट डीप फ्राय होत नाही. मी थोडीशी ऑइल इग्नोर करायला बघते. त्यामुळे ताई बोलली मी फ्राय करते, तू केलंस तर तू तव्यावर थोडंसंच तेल टाकून फ्राय करशील. आणि मग ताईने अळूवड्या करायला घेतल्या. बघता किती क्रिस्पी झाल्या होत्या आणि त्याच दिवशी सगळ्या संपल्या. मी हे सगळं करत नाही, हे सगळं मला रेडीच भेटतं कायम. तेवढ्यात आले होते ऋतुजाचे पप्पा आणि ते आईस्क्रीम घेऊन आले होते. आणि बेलूची एक्साइटमेंट बघा. कोणीही बाहेरून आलं की तिचं असतं की तिला आधी घ्यायचं, जे काय तुमच्या हातात आहे ते ठेवा आणि आधी तिला घ्या. त्यांचं असं होतं की आईस्क्रीम वितळेल म्हणून आधी आईस्क्रीम ठेव, पण मी म्हटलं तुम्ही आधी तिला घ्या, मी ठेवते. आईस्क्रीम खायचं तुला? आईस्क्रीम खायचंय? ओय सरक ना. काय काय किती काय जायचं नाही जायचं बघ पुढे जायचं. बस बस. आणि हा होता आजचा मेन्यू. वांग्याची रस्सा भाजी, वरण, अळूवड्या, ज्वारीच्या भाकरी आणि तांदळीची भाजी. आणि जेवताना पापड भाजणारच होते, लोणचं असतंच डाळ भात असल्यानंतर. आणि असा होता आजचा व्हेज स्पेशल मेन्यू. यानंतर आम्ही जेवायलाच बसणार होतो, त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर इथे थांबवते. यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केली. तुला डवचल्याशिवाय तुला भेटलं ना गोरी गोरी. मला लय दे, मला पण गाव बाकीच्यांना नाही सगळं. मला पण पापड भाजी. मा ही अर्धी भाकरी आहे. हो एक भाकरी. अरे मला भाकरी.
आता जेवायला सुरुवात केली आहे आणि मेन्यू तुम्ही बघितला आजचा. मम्मी पप्पा आणि ताई सगळे आलेत. आता जिजू यायचे बाकी आहेत फक्त. वड्या पापडाला टफ देतात. वड्या पापडाला टफ देतात. आणि हे होतं माझं ताट. सगळ्यांना जेवण चालू केल्यानंतर मी लास्टला जेवायला घेतलं. हे होतं माझं ताट, बघू शकताय तुम्ही. यानंतर मी जेवून घेतलं. जेवून झाल्यानंतर मोठा टास्क असतो भांडी घासायचा आणि त्याचा मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो, पण काही ऑप्शन नाही आहे. मी भांडी घासायला घेतली. फटाफट फटाफट सगळी भांडी घासून घेतली. ताईचं चाललं होतं की मी घासते, पण म्हटलं नको, मी घासून घेते, तू बाकीचं आवर. तुम्हाला सगळ्यांनाच भांडी घासायचा कंटाळा येत असेल ना. मला स्पेशली जेवल्यानंतर भांडी घासायचा कंटाळा येतो. जेवणाच्या आधी मला कितीही काम असेल तरी मला काही वाटत नाही, पण जेवल्यानंतर मला खूप कंटाळा येतो. मी कधीच मम्मीकडे गेल्यावर जेवल्यानंतर काहीच काम करत नाही. जेवायच्या आधी मी पाहिजे ती गोष्ट बनवते, पाहिजे ती सगळी कामं करते, पण जेवल्यानंतर नाही. जेवल्यानंतर मी एक तर बाहेर जाऊन वॉक करेन, नाही तर मग शांत बसेन. पण मला किचनमध्ये जायला खूप कंटाळा येतो जेवल्यावर. पण ठीक आहे, कधी कधी करायला काय हरकत नाही. आणि मी माझी सगळी कामं आवरली, किचन क्लीन केलं. इथे माझी सगळी कामं संपली होती. त्यानंतर मी थोडा वेळ बाहेर जाणार होते वॉक करायला. मध्येच आमचा आईस्क्रीमचा प्लॅन चालू झाला, कारण आईस्क्रीम ह्यांनी आणून ठेवलं होतं. सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि गेलो आम्ही बाहेर वॉक करण्यासाठी. बेलू चल चल, चला 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 घरी, चल घरी, चला चला घरी, चला कम या. बंद करू कर, आता दारं बंद करणार. आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करत आहे. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काहीही आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिलू से बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.